आपण बघत आहे पोलीस न्यूज पॉइंट. पोलीस न्यूज पॉइंटमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला बघूया आजच्या ताज्या घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि हबप विकास लवांडे यांच्यावर जीव घेणा हल्ला करणाऱ्या संग्राम भंडारे या घुसखोऱ्याचा हल्लेखोराचा जाहीर निषेध. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्याला मी मागेही सांगितलं होतं की अशा प्रकारच्या घुसखोरांना आवरा. आज हाच घुसखोर याने पुन्हा एकदा घोळक्याने टीमने रिव्हॉल्वर बंदुकीच्या दाखावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा तोच संग्राम भंडारे आहे ज्याने काँग्रेसचे नेते, माजी मंत्री, गांधीवादी बाळासाहेब थोरात यांना आम्हाला पुन्हा एकदा नथुराम गोडसे व्हावं लागेल हे उद्गार काढले होते, हे वक्तव्य केलं होतं. हा तोच संग्राम भंडारे आहे. याच्या टाळक्यांनी, याच्या घोळक्यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचं कृत्य या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये, वारकरी संप्रदायांच्या भूमीमध्ये करण्याचं धाडस दाखवलेलं आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या कृत्याचा जाहीर निषेध करतो आणि या संग्राम भंडारे आणि त्याच्या सगळ्या टोळक्याला तात्काळ अटक करा अशी आम्ही मागणी करतो. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आणि आमचे मित्र विकास लवांडे यांच्यावरती काही वारकरी संप्रदायातले सत्ताधाऱ्यांचे पुरस्कृत गुंड त्यांनी शाई टाकून त्यांना जीवे मारण्याचा जो हल्ला केला त्याचा मी निषेध करतो. तर ज्यांनी कोणी हल्ला केलेला आहे, सरकारची ताकद आपल्या पाठीशी आहे. आपण काही केलं तर आपलं कोणी वाकडं करू शकत नाही अशा त्या भ्रमात असतील. पण त्यांना मी सांगू इच्छितो, आम्ही वारकरी संप्रदाय मानणारे लोक आहोत. विचारांची लढाई विचारांनी लढली गेली पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीने जर एखाद्या व्यक्तीला एकटं गाठून तुम्ही कट रचत असाल, त्यांना रिव्हॉल्वर दाखवत असाल आणि त्यांना शाई फेकून मारहाण करत असाल तर हे निषेधार्ह आहे. आम्ही सहन करणार नाही. पण तुम्ही जेव्हा कधी मुंबईमध्ये याल तेव्हा मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस याच्यापेक्षाही तुमचं तोंड काळं करेल आणि तुम्हाला जसं तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही देखील स्वस्थ बसणार नाही.